तर बघू शकता आयुर्वेदिक तेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत करते माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे अगदी मनापासून. चला तर आपण एक तेल बनवणार आहे. त्याला लागणारे साहित्य काय काय आहे सांगते. हे जास्वंदाचं फूल आहे, ही शेवग्याची पाने आहे सुकवलेली, हा कढीपत्ता आहे, वडाचे पारंबे आहे, एलोवेरा आहे. एलोवेरामध्ये मी मेथी टाकून ठेवलेली आहे भिजण्याकरता. तर लिंबाचे पानं आहे, गोड लिंबाचे पानं, हा मेथीचा आहे, ब्राह्मी आहे, ही ब्राह्मी आहे, ओरिजिनल ब्राह्मी. आवळा पावडर आहे आणि अमृत वेल आहे, ही रोजमेरी आहे आणि ही कलंजी आहे. तुळशी पान आहे, तुळशीचे पान आहे, जास्वंदाची पाने आहे आणि आपले खायचे पानं आहे, विड्याचे पानं, नागवेलीचे पानं आणि तुळशी आहे. तर याच्यापासून आपल्याला तेल बनवायचं आहे आयुर्वेदिक. तेलामधला असली पदार्थ म्हणजे भृंगराज. बघू शकता असे फुल असतात भृंगराजला. हे पण आपल्याला छान कट करून तेलामध्ये छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर याला कट करते मी. इथे मी तिळाचं तेल घेतलं, ओरिजिनल तीळ आहे, काळे तिळाचं तेल आहे अर्धा लिटर. तर ओरिजिनल मिळतं आमच्याकडे. इथे मी लोखंडाची कढई ठेवलेली आहे. या कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तिळाचं तेल ओरिजिनल. तर मी अर्धा लिटर आहे पूर्ण टाकून घेतलेलं आहे. तर आता याला आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं. अशा प्रकारची वेल असते ब्राह्मी. ब्राह्मीमध्ये 3 प्रकार आहे. एक एक पान तोडून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. गरम झालेलं आहे. एक एक वस्तू आपण टाकून घेऊया पूर्ण. रोजमेरी, आवळा पावडर. गॅस मी कमी केला. सर्व वस्तू एक एक आपल्याला टाकून छान गरम करून घ्यायचं आहे. कॅमेरा थोडं दूरच ठेवा, कारण की अंगावर येण्याची शक्यता असते. हे सर्व टाकून घेते. हे पण टाकून घेते. अमृतवेल, अधरवेल म्हणतात याला आपल्याकडे मराठीमध्ये. आता लुप्त होण्यात आहे. हे मीच आणलेलं आहे झाडावरचं. तर याच्यामध्ये आता आपल्याला फुलं टाकून घ्यायची आहे. जास्वंदाची फुले भरपूर सारे. आणि छान आता आपल्याला तेल आहे ना छान गरम करून घ्यायचं आहे. खूप छान असते. 16 रंगाचे याच्यामध्ये मी साहित्य टाकलेले आहे. तर आता आपल्याला एक एक छान आहे ना छान आतमध्येपर्यंत छान मिक्स करून आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कांदा पण टाकून घेते, पांढरा कांदा. खूप छान असते केसासाठी. तर हे सगळ्या वस्तू मी जे टाकलेले आहे ते सर्व केसासाठी खूप उपयुक्त असतात आणि खूप छान असते केसासाठी. केसाचे प्रॉब्लेम असते, केस गळणे, डॅन्ड्रफ, पांढरे होणे, सर्व काही या तेलामुळे आपल्या समस्या आहे ते थोड्याफार हल होतात. तर छान आहे. तर आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि तेल थोडं काळं पडेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे.
हे व्हिडिओच्या अगोदर मी जास्वंदाचं जेल आहे तो पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथे पण तुम्ही बघू शकता, भेट देऊ शकता. आणि याच्यामध्ये आणखी काय काय टाकतात, काय काय घालतात ते पण कॉमेंट्सद्वारे तुम्ही कळू शकता. आणखीन तुम्ही कशाप्रकारे बनवता हा ऑइल, आदिवासी हेअर ऑइल, घरगुती आदिवासी हेअर ऑइल. तर आपल्याला छान आहे ना, केसासाठी खूपच उपयुक्त असते. आजकाल केसाचे प्रॉब्लेम खूप आहे. अचानकच केस गळतात, पांढरे होतात आणि टक्कल पण पडतात मुलांना. तर अशा प्रकारचे तेल आहे तर बनवायचं आणि लावायचे हप्त्यातून 2 वेळेस. शक्यतो कढईमध्येच, लोखंडाच्या कढईमध्येच अशा पद्धतीचे तेल आपल्याला बनवायचं असते, कारण की लोखंडामध्येच आयरन असतं. आणि मी तिळाचं तेल वापरलं, तुम्ही पॅराशूट ऑइल पण वापरू शकता. छान मिक्स करायचं. मी एकटी असल्यामुळे मला अर्धा लिटर बस आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असलं तर तुम्ही तेल 1 लिटर करू शकता. असे राहतात. भृंगराचे पाणी वगैरे डबल दाखवत आहे तुम्हाला, तर बघू शकता. हे पण याच्यामध्ये टाकून घेतले. छान अर्क पूर्ण याच्यामध्ये तेलामध्ये उतरला पाहिजे, तरच आपल्याला फायदा होतो. नाहीतर आपण सर्व कच्चं ठेवलं साहित्य तेलामध्ये नाही आपल्याला झालं तर काहीच फायदा नाही. छान अर्क आहे, छान उतरू द्यायचं. वेळ लागला तरी चालेल, कमी गॅसवरच आपल्याला हे सर्व छान शिजवून घ्यायचं तेलामध्ये. छान आहे ना, तर मिक्स करायचं आणि छान होऊ द्यायचं. बघू शकता थोडा कलर चेंज झाला आहे तेलाचा. तर बघा अशा पद्धतीने छान आहे ना, मिक्स करत आहे आपल्याला छान शिजवून घ्यायचं. तर बघू शकता आता छान आपल्या सर्व मसाला म्हणजे जे साहित्य घातलं, वनस्पती आपण जी घातली ती सर्व छान भाजल्या गेला आहे. आता मी गॅस बंद करते या स्टेजला आणि छान गाळून घेते कापडाने. गॅस बंद केला मी. आता आपल्याला रात्रभर आहे ना अशा याच कढईमध्ये ठेवून घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याला गाळून घेणार आहे. रात्रभर आहे ना मी याच कढईमध्ये ठेवलेलं आहे सगळं मिश्रण. तर आता आपल्याला काढून घ्यायचं आहे छान. आता काढून घेते मी चाळणीच्या सहाय्याने, याला गाळून घेते. तर बघूया किती तेल निघते. तर खाली टप ठेवला, वर कढई चाळणी ठेवली. तर आता चाळणीच्या सहाय्याने आपल्याला गाळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कोणते कोणते मिनरल्स असतात ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे तुम्ही चेक करू शकता. तर बघा छान आहे, अशा पद्धतीने आपलं आयुर्वेद तेल आहे ते तयार झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. परत भेटूत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.